Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Adjon Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये जे बघणार आहोत दॅट इज द फिमेल गॅमेटोफाइट. ओके, फिमेल गॅमेटोफाइट. तर इथं पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की मेगास्पोर्स वगैरे, परत मेगास्पोर मदर सेलपासून मेगास्पोर फॉर्म झालेलं वगैरे, 4 मेगास्पोर्स वगैरे हे सगळं बघितलं होतं. त्यातलं आपण एम्ब्रायो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट पण बघितलं होतं. आय थिंक आय विल शो यू हिअर. Yes, here is located is nucellus आतमध्ये there is embryo sac or female gametophyte. ओके, तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत फिमेल गॅमेटोफाइट बद्दल बघणार आहोत. फिमेल गॅमेटोफाइट इन मेजॉरिटी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स वन ऑफ द मेगास्पोर, म्हणजे आज सपोज आपली मेगास्पोर मदर सेल होती, मेगास्पोर मदर सेल ह्यानं काय केलेले 4 मेगास्पोर्स दिलेले, राईट. 4 मेगास्पोर्स दिले. यातलं 1 जे असते ना, 1 इज फंक्शनल. ओके, 1 इज फंक्शनल. व्हायला 3 जे असतात ना, 3 डिजनरेट होतात. ओके, 3 डिजनरेट होतात आणि दिस 1 इज द फंक्शनल. ओके, दिस 1 इज द फंक्शनल आणि बाकीचे 3 आहेत ते डिजनरेट होतात. ते काय होतं, 4 मेगास्पोर्स, 3 megaspores and here 1 megaspore. Okay, this is functional and this 3 degenerate. Okay, these 3 degenerate. Only the functional megaspore develop into female gametophyte. म्हणजे हे जे असते ना, हे फिमेल गॅमेटोफाइट मध्ये डेव्हलप होते. ओके, फिमेल गॅमेटोफाइट. ओके, फिमेल गॅमेटोफाइटमध्ये डेव्हलप होते, दॅट इज द एम्ब्रायो सॅक, EMB सॅक. ओके, फिमेल गॅमेटोफाइटमध्ये कोणतं डेव्हलप होते, दॅट इज द ओनली दिस फंक्शनल. हे जे फंक्शनल होतं ना, हे फंक्शनल तेवढंच फिमेल गॅमेटोफाइटमध्ये डेव्हलप होते. बाकीचे 3 जे आहेत ते डिजनरेट होतात. ओके, दिस मेथड ऑफ सॅक फॉर्मेशन सिंगल मेगास्पोर, दॅट इज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. म्हणजे दिस मेथड ऑफ फॉर्मेशन सिंगल मेगास्पोर म्हणजे एका सिंगल मेगास्पोरपासून एक एम्ब्रायो सॅक फॉर्म होतं आहे, दॅट इज कॉल्ड मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. ओके, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर एम्ब्रायो सॅक, EMB सॅक, फॉर्मेशन ऑफ दिस इज डेव्हलपमेंट. ओके, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर एक मेगास्पोरपासून एम्ब्रायो सॅक डेव्हलपमेंट होते, EMB सॅक. दिस इज द मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. ओके, डन. आता ही ॲक्च्युली कसं होतं हे आपण बघणार. ओके, लेट्स सी. Let's study फॉर्मेशन ऑफ एम्ब्रायो सॅक इन लिटल मोर डिटेल. मग एम्ब्रायो सॅकचं कसं फॉर्मेशन होतं हे ॲक्च्युली थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत. द न्यूक्लियस ऑफ फंक्शनल मेगास्पोर डिवाइड मायटॉटिकली टू फॉर्म 2 न्यूक्लिय. म्हणजे सपोज हा जो सपोज आपला 4 होते, 4मधला हा 1 राहिला, हे 3 डिजनरेट झाले, हे गेले. हा 1 जो राहिला आहे ना, हा 1 आता घ्यायचा आपण. 1 सपोज घेतला, ह्यानं काय केलं, द न्यूक्लियस ऑफ फंक्शनल मेगास्पोर मायटॉटिकली डिवाइड टू फॉर्म 2 न्यूक्लिय. 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. ओके, 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. मूव टू अपोजिट पोल्स. परत हे सपोज देयर इज 1 सेल, म्हणजे सपोज हेअर इज एक सेल आहे. ह्यातनं 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. हे 2 अपोजिटला 2 डिवाइड झाले की 2 अपोजिट सेलला जाणार. ओके, परत फॉर्मिंग द 2 न्यूक्लिय. आता 2 न्यूक्लियसचा एम्ब्रायो झाला, 2 न्यूक्लिएट एम्ब्रायो. परत त्यापासून परत आणखी हे होणार. ओके, 2 मोर सिक्वेन्शियल, म्हणजे परत एकदा होणार. 2 परत काय होणार, आणखी एकदा हे होणार. हे जे 2 हे किती होणार, 4 होणार. ओके, दिस 2 परत एकदा डिव्हिजन होणार. परत किती होणार, 8 होणार ॲक्च्युली. ओके, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हे 8 झाले, राईट.
पहिल्या स्टार्टिंगला काय होता, हा आपला एकच फंक्शनल, ओके फंक्शनल होता. परत ह्यातला हा डिवाईड झाला, 2 झाले, 2 न्यूक्लियस डिवाईड झालं. परत हे 2 डिवाईड झाले, परत ह्याच्यापासून 2 आले, परत अपोजिटला गेले, परत ह्या 4 डिवाईड झाले आणि इकडे 4 आले, इकडे 4 आले. ओके इथंपर्यंत ओके, एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके डन. 4 न्यूक्लिएट स्टेजेस ऑफ द एम्ब्रायो सेल, इथं 8 झालं, 8 न्यूक्लिएट स्टेज आले. इट इज इंटरेस्टिंग नोट दॅट मायटोटिक डिव्हिजन्स स्ट्रिक्टली फ्री न्यूक्लियर. ओके फ्री न्यूक्लियर म्हणजे फक्त न्यूक्लियर, तर फक्त ओनली न्यूक्लियस डिव्हिजन होत असते. इथं ओनली न्यूक्लियस. न्यूक्लियर डिव्हिजन्स आर नॉट फॉलोड इमिडिएटली बाय सेल वॉल, म्हणजे इथं लगेच सेल वॉल फॉर्म होत नाही, तर ओनली न्यूक्लियस डिव्हिजन होत असते, ओनली न्यूक्लियस डिव्हिजन. ओके ॲट 8th स्टेज cell walls are laid down, leading formation of the typical female gametophyte or embryo sac. Okay, embryo sac form व्हायला चालू. Okay, observe the distribution of cell. 6 of 8 nuclei are surrounded by and 2 into 1 cells. म्हणजे यात काय होते माहिती आहे ॲक्च्युली, हे जे 2 असतात ना, म्हणजे सपोज हे R1, हे एक आणि इकडचं एक आणि हे एक, हे 2 आहेत ना सेंटरकडे यायला चालू होतात, हे 2 सेंटरकडे यायला चालू होतात आणि हे 3 इकडचे 3 इथं राहणार, इकडचे 3 इथं राहणार आणि ह्यातला हे एक आणि इकडला एक, हे 2 सेंटरकडे येणार आणि हे 2 सेंटर लेवल फॉर्म होणार. म्हणजे कसं ॲक्च्युली कसं दिसणार माहिती आहे आपल्याला, हे आज दिसणार, हेअर वन हेअर वन, हेअर इज वन हेअर इज वन आणि हेअर इज वन, आणि हे 2 ॲक्च्युली इथे येऊन थांबणार. असे 7 सेल्ड तयार होणार. दीज आर द एक 3 3 6 आणि 7 सेल्ड, हे दोन्हीची एक लेअर एक सेल तयार होणार, दॅट इज 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लियस होणार ना, दॅट इज 3 6 आणि 8 न्यूक्लियट, म्हणजे 7 सेल्ड 8 न्यूक्लियट. ओके 6 of 8 nuclei are surrounded by cell walls and organized into cells. The remaining 2 nuclei polar situated below the egg aperture in central cell. Okay, there is a characteristic distribution of within 2 embryo. These 3 cells are grouped micropylar constitute egg apertures, and the egg apertures in turn consist of synergids and egg cell. म्हणजे यातले जे हे असतात ना मायक्रोपायलर एंडचे जे असतात ना, मायक्रोपायलर एंडचे आहेत ते, म्हणजे आपण सपोज दिस इज द मायक्रोपायलर एंड आपण जर पकडला तर ह्यातला मधला जो असतो ना, दिस वन इज द एग. ओके सपोज इथं आपण नेक्स्ट पेज ते का आपण मोठे एग आहे, दिस इज आवर मायक्रोपायलर एंड अँड दिस इज आवर चलाझल एंड. ओके दिस वन इज दिस 3 आर. This middle one is the egg cell. Okay, and these 2 are synergids. Okay, right, and हे 3 are antipodal cells. Antipodals, हे 3 काय आहेत, antipodals. Okay, antipodals. ओके आता ॲक्च्युली इथं काय काय झालं सांगतो तुम्हाला, आणखी एकदा रिवाईज करूया. पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, आपला एक हा फंक्शनल होता, मग ह्यातून काय झाले 2 हे फॉर्म झाले. ओके 2 फॉर्म झाले, हे अपोजिट ह्याला गेले. ओके परत त्यानंतर परत डिव्हिजन झालं, मग इथं परत 4 झाले, इकडं अपोजिटला गेले, परत त्यानंतर परत डिव्हिजन झालं, परत इथे झाले 4 चे 8 होणार. ओके 2 3 4 5 6 7 8, 1 2 हे सगळे 8 ह्याला गेले. मग पुन्हा काय होणार माहिती आहे का, इकडला एक आणि इकडचा एक, दोन्ही मिळून एक एक सेंटरला येणार, म्हणजे इकडं 3 राहणार आणि इकडं 3 राहणार आणि इथं मध्ये 2 होणार. मग पुन्हा आत्तापर्यंत सेल इथं पूर्ण ओनली न्यूक्लियस डिव्हिजन, पण आत्ता मग सेल वॉल फॉर्म व्हायला तयार होणार. मग इथं हे प्रत्येकाची सेल फॉर्म होणार, प्रत्येकाची वेगवेगळी, ह्या दोन्हीची एक सेल फॉर्म होणार. ओके आणि इथं परत आहे म्हणजे किती सेल फॉर्म झाले, 1 2 3 4 5 6 6 सेल आणि 7वी सेल. ओके सेल वॉल हे फॉर्म झाले, मग 7 सेल्ड आणि 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 8 न्यूक्लियस किती आहेत, 8 आहेत, परंतु 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएट, 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएट. ओके दिस इज सपोज जर आपण त्यानंतर मग इथं मायक्रोपायलर एंड म्हटलं ना, दिस वन मिडल वन इज द मायक्रोपायलर एंडला काय असते, एक एग सेल आणि उरलेले 2 सिनर्जिड्स, आणि चलाझल एंडला दिस 3 आर अँटीपोडल्स. दॅट्स ऑल. ओकेच आय होप की आज तरी तुम्हाला एकदम क्लिअर असं समजलं असेल.
ओके, डन 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 डन. काय होतं, जस्ट एक मिनिट. ओ सॉरी नाही, काय नाही गेलं सर. हां ठीक आहे. इथं पण हे सगळं आपण परत एकदा सगळं एकदम व्यवस्थित रिवाईज करूया. जस्ट 1 मिनिट. आय विल रिवाईज. दिस इज लास्ट टाईम. प्लीज बी कॉन्सन्ट्रेटेड. ओके. पहिल्यांदा काय झालं माहिती आहे का, मेगास्पोर मदर सेल होते. ओके, मेगास्पोर मदर सेल ह्यानं काय केली, 4 मेगास्पोर्स डिवाईड केले. मेगास्पोर्स म्हणजे फॉर्म झाले, त्यातले 3 डिजनरेट झाले. ओके, एक राहिलं फंक्शनल. हे एक फंक्शनल राहिलं. त्यातले 3 डिजनरेट आणि एक फंक्शनल, हे एक फंक्शनल राहिलं. ओके, मग ह्यापासून एक फंक्शनल राहिल्यामुळे ह्यातलं राहिले 2 सेल. ओके, एक इकडे गेलं, एक इकडे गेलं, परत इथं असं 2 इकडं 2. ओके, परत इकडे येतात 8 झाले. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, इथंपर्यंत डन. आता मग ह्यातले इकडून एक येणार सेंटरला आणि इकडून एक सेंटरला येणार. ओके, सो इथं असं तयार होणार. 1 2 3 आणि हे 1. ओके, म्हणजे हे दॅट इज 7 सेल्ड. 1 2 3 4 5 6 6 आणि 7. दिस 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लियट. दिस इज एग सेल. दिस 2 आर सिनर्जिड्स and these 2 are antibodies. This is micropylary and this is chalazali end. That's all. I hope की याच्यानंतर काही तुमचे डाऊट्स राहिले नसतील. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.